विद्यार्थ्यांकडून आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। रात्री उशिरा अभिजित दिपकेंकडून घोषणा करण्यात आली। अभिजित दिपके यांचा 7 दिवसांचा अल्टिमेटम आहे। एका आठवड्यात फेरपरीक्षेचा निर्णय घ्या असं दिपके यांनी म्हटलंय। कोर्टाने आठवड्याभरात दखल घेतली नाही तर राज्यभर आंदोलन करणार असं दिपके म्हणाले। फेरपरीक्षेच्या लेखी आश्वासनासह दिपकेंच्या सरकारकडे 4 प्रमुख मागण्या आहेत। जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील। मुंबई हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत गोंधळ झाल्यानं राज्यभरातल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला। छत्रपती संभाजीनगर, पुणे, कल्याण, भंडारा, नांदेड आणि वाशिममध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला। सर्व्हर डाऊन, संगणक आणि कीबोर्ड्समध्ये बिघाड, स्क्रीनचा लहान आकार अशा तक्रारी विद्यार्थ्यांच्या होत्या। पेपर लीक झाल्याचा आरोपही छत्रपती संभाजीनगरातल्या विद्यार्थ्यांनी केलाय। तर परीक्षा पुढे ढकलण्यासोबतच परीक्षा केंद्र बदलावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या आंदोलनस्थळी कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेही पोहोचले। अभिजित दिपकेंनी विद्यार्थ्यांसह आंदोलनस्थळी ठिय्या मांडला की एक आठवडा देत आहेत, रिक्वेस्ट अल्टिमेटम एक आठवडा, एका आठवड्यात जर री एक्झामिनेशनवर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरे जे सेंटर्स आहेत ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा त्या कंपनीच्या अगेन्स्ट ॲक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील आणि पुढचा एक आठवडा आहे कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी। पुण्यातल्या MA रंगूनवाला परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडत घोषणाबाजी केली। तर वाशिममध्ये तांत्रिक बिघाड आणि सोयी सुविधांचा अभाव असल्यानं मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। एकूणच परीक्षांमधल्या गोंधळावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीही झाली आहे। त्यातच आता हायकोर्टाच्या परीक्षेत सुद्धा गोंधळ उडाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय। हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेत गोंधळ झाल्याचं प्रकरण टायपिंग परीक्षेबाबत हायकोर्टाकडून आता नोटीस जारी करण्यात आली। तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू, हायकोर्टाच्या नोटीसमध्ये असं नमूद करण्यात आलंय। उमेदवारांना पुढील कार्यवाहीची अधिकृत माहिती देणार असं कोर्टाकडून सांगण्यात आलंय। तर अभिजित दिपकेंनी आमच्या पक्षात यावं असं आठवले यांनी म्हटलेलं आहे। रामदास आठवले यांची दिपके यांना ही खुली ऑफर आहे। अभिजित दिपके यांनी आमच्या पक्षात यावं असं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे। रामदास आठवले यांनी अभिजित दिपके यांना ही ऑफर दिलेली आहे। अभिजित दिपके यांचं स्वागतच आहे, त्यांनी आमच्या पक्षात यावं असं आठवले यांनी म्हटलंय। माननीय अण्णा हजारे साहेबांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या काळामध्ये किंवा नंतर तो त्यांच्यासोबत आता राहिलेला आहे। ठीक आहे, तो कुठेही राहिला असला तरी आपलं मत असं आहे की आता अभिजित दिपकेंनी रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे। रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा खरा पक्ष आहे। रोज एखादा पक्ष काढून उपयोग नाही, पण त्यांनी तो पक्ष काढल्यामुळं नीट एक्झाममध्ये झालेल्या पेपर फुटीचा मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट जो आहे हा इम्पॅक्ट घराघराशी पोचलेला होता।